कसं आहे नुसता धूर. मग आपण निघलो होतो डायरेक्ट चांदवडच्या देवीसाठी. आपण तिकडे जाऊन बदलूया. आता सध्या आपण गाडीवर बसलो. शर्ट आपण तिकडे पोचलो का मग बदलू. यो आपला वेदुडी. वेदे हाय. ही गाडी आहे आपल्या नवनाथ काकांची. नवनाथ काका कुठे निघलो आपण? चांदवडच्या देवीला निघलो. ही आपली आजी चढताय. ना काय चालू तो भाऊ का आलं नको रोड. ही आपली अख्खी पब्लिक आहे बरं. आपण एवढे पब्लिक जाणार डायरेक्ट. या मार्गे कोणता रस्ता? तू नको येऊ नको. तुला काय लिहायचंय? देवी पाहिजे. देवी काय पाहिजे तुला? देवी काय पाहिजे तुला? वेदाला काढून येड्यात गाडीला मारलं सेल आणि निघलो आपण डायरेक्ट देवीच्या दिशेने. आपण येऊन थांबलो डायरेक्ट सवनसरमध्ये होतं थोडं काम. मग थांबलो आपण. धनु काका म्हणताय तुम्हाला हाय. आपण थोडं थांबून निघणार आहोत लगेच. हे आपलं सवनसर गावाचं काही परिसर आहे. तो परिसर खूप सकाळ. आपण पुढे बसला असताना झाली काकाला गर्दी दिला आपल्याला मागं उचकून मग लगेच. आपल्या शिवण्याला हाय पब्लिक सोडून कसं काही येत नाही बरं का मित्रांनो. ते आपलं पोम म्हणते. वेद का बरं रडतोय? लागेल मला तिथं. आपलं वेद तर नसला लहान गोष्टींवर रडत राहत बरं मित्रांनो. आणि ऐकत तर कोणाचंच नाही. एक पोरगी रडायची रे. तर पब्लिक आपण खूप जवळ आलो होतो. इकडचा खूप सारा निसर्गाचं चांगलंसं वातावरण होतं. इकडं खूप सारे झेंडूची फुलं वगैरे होती. इथं तर झेंडूची फुलं आलेली नाही. मला फोटो पुढच्या क्लिपमध्ये दाखवत थांब.
तुम्ही इकडे निसर्गाचं सौंदर्य बघू शकता की गाड्या इथं येत्या जात्या, त्यामुळं वडाच्या झाडात किती भारी गाडीचं शेप आलेलं. आपले काका तुम्हाला झेंडूचे झाडं, झेंडूची फुलं व कांद्याचे रोपं दाखवत होते. काका डायरेक्ट सायंटिस्ट झालेले होते आज सध्या तर. भूक लागल्याच्या नंतर आपण बसलो डायरेक्ट रोडवर मिरची पोळी खाण्यासाठी. आपल्या काकांनी त्यांनी मिरची ओतली, तनू काकाला तो उपवास होता त्यामुळे आपण चौघांनी दाबून जेवण केलं. करून आपण पोचलो डायरेक्ट गडावर. आपली शिवण तर खूप वाढ झालेली होती आज सध्याच्या काळात. पाय दुखतात. दोन पाय आता लक्षात आलं का त्याच्याकडे बसलो होतो ना आपण. हे चांदवडचा डोंगर म्हणजे आपली कुलदेवी. थोड्या वेळ चाल ना. तू कस काय टाकला दोन पाय मागं बोला ना. तू फक्त
हा पळाला पळ अरे पळ 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 वेद पळ पळ काय इथंच बोला ना. नाही ना मामा. उपवास नाही का? मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता किती मोठा डोंगर आहे दिसत असेल तुम्हाला कोणी लाईनवर कोणी खूप मोठा डोंगर हिडो यो वर गेलो तुम्हाला दिसणार लागलोय मी चांदवडची देवी लई का. हा डोंगर चढतोय. हा काय हा काय हा बोला की. देवी अजून लय लांब भाऊ देवी व्हिडिओ कॉल उचला. व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल. हा तर काल आपण ये ना आपल्या वहिनींना आणायला गेलो बरं का मित्रांनो कॉलेजला काहीच नाही. पण मग आहे ना तिकडे गेलो खाली एक कुत्रा आपल्या गाडी खाली आलता बरं. आपल्याला भयान म्हणजे पडलो होतो आपण खूप सार लागलेले तरी पण आपण गाडीवर आलो तो तुम्हाला व्लॉग उद्याच्या याच्यात दाखवणारच आहे कारण की आजचा व्लॉग उद्या पोस्ट करणार आहे त्यामुळं तो डायरेक्ट परवा दिवशी येईल. आपण म्हणलं थोडं बसून घ्या आराम करावा फक्त काका दगडावर येऊन त्यामुळे काका पण खूप कष्ट करून तुला घेतला ना. हा थांब थोडं पुढं गेलो तुला घेतला आम्ही. खडे ठोस आहे चिवडूला घेऊन जा थोडं ठेवलं चिवडू खाली डोंगरवर फिरले. वेदना पडलो शिवांना थकली होती. कुठलं करला शिवांना थकली होती म्हणून त्या शिवांना डायरेक्ट थकली होती तर काकाच्या खांद्यावर पण बसली वेताला आणि इकडं मागाचा व्ह्यू आपण निम्मा डोंगर आता चढलेलो आहे निम्मा बाकी चढायचा हे रडती पोरगी रड का काय झालं त्याचं. त्याला खांद्यावर यायचंय नको रडू जाऊ जागा आहे म्हटले वणीला गेला खाई आहे डायरेक्ट खाई म्हणजे खच दर काकी मम्मी चालून खूप माग राहिली बाबा आपण त्यांच्या आधी निम्मा डोंगर चढलेलो आहे आता वेदला खांद्यावर यायचं कोणाच तरी तो थकला म्हणून तो निघता रोड राहिला पाहिजे तुम्हाला शिवाण्याला घेतला त्याच्यामुळे शिवान्याला घेतल्यामुळे जळजळ होती त्याला घेऊ नका तर घेतलं ते रड राहिलं. चला नाव काका राहू द्या जाऊ द्या राहू द्या एवढे दोघं नेऊ सांगा तुम्हाला ही सटकी जागा बर का अय शिवडे सटकी जागा आहे तुला टोले खायचे असतील मग इकडे शिवानी तर खूप फास्ट पळते. शिवान्याकडे शिवाने 120 वेग धरून पळू राहील ते बघा तिकडं पाठीमाग शिवान्या कुठे शिकली तू हाय दोस्तो का ग शिवबाई कुठे शिकली तू आ मी म्हणतो म्हणून म्हणते काय हाय दोस्तो मी अजून काय म्हणतो हेलो गाईज वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग आहे ना असंच ना जपून बरं एक काटच पाहून आहे दम्मानी दगड लागला ना डोंगर बघा किती उंच आहे ते
इकडं खाली गाया आणि म्हशी बैल चर राहिले ते पण दिसत नसेल तुम्हाला. कॅमेरा तिथे येणार नाही, माझ्या फोनमध्ये येणार नाही ते. दादा आपण इथं फोटो काढले होते ना रे. नाही वरती काका तुम्ही उतरवलं तर त्याच्या पुढे आले मी. ही आपली पुरुष पब्लिक. यात एक आपली एकच महिला वाढ आहे, म्हणजे आपली लहान बहीण शिवन्या. या दादा कॅक्टस. वेद थांब भाऊ थांब, शिवडील थांब, रडंबर ती. तर पब्लिक आता आपण ये ना सेल्फी स्टिक काढू, व्हिडिओ काढू मंदिराचा. इकडे वरती रॉकेट बघू शकता तुम्ही, ढगातून रॉकेट चाललेले आहे. आता आपण सेल्फी स्टिक काढून मंदिरात जाऊन व्हिडिओ काढू. हा नीचे नुसते मंदिराकडे पळू राहिले. धनु काकांना आपण एक नंबर आलो सगळ्यांच्या आधी. घामाघूम झाली. आपण बघू आपली ती एडी पब्लिक कुठे अजून. ते तिकडं काही इकडं हे देवीचं मंदिर आहे. लवकरच मत जाऊन पण व्हिडिओ घेणार आपण. फक्त आपली अख्खी पब्लिक आली का लगेच आपण मत जाणार आहे. एवढंच मंदिर आहे ना. हा तिकडे एक जायचं एक मंदिर तिकडं, पण मग ते खाली गाडीने जायचं तिकडं. पण डोंगरातून पाणी वाहत होतं. काल इकडं खूप पाऊस झालेला आहे म्हणून डोंगरातून पाणी वाहू राहिलं आहे. तर आपण धनु काका सांगत जाऊया फोटो काढायला, सॉरी व्हिडिओ काढायला. महेश काका पण आपले आलेच होते आता आपल्या मागच. ते डोंगरांनी पाझरलेलं पाणी पित होते आपले लहान भाऊ बहीण नवनाथ काका, महेश काका. आपला बेत तर नाही सपोर रडत राहतो. आपण पण थोडं डोंगर मंदिराकडे निघलो होतो. इकडं मध्ये देवीच मंदिर आहे, गुफामध्ये. इकडं आपली देवी माता आणि गणपती बाप्पा विराजमान आहे. इथं काका हळदी कुंकू आहे. इकडं पण आहे. काका याच्यात कोण होय? हा इकडं देव आहे पण मग अंधारमुळं काही दिसत नव्हतं. नवनाथ काकांनी धनु काका एक सेल्फी घेत होते डायरेक्ट. बघू शकता. आपल्या काकांनी डायरेक्ट अँटिक पीस आणि पोज देऊन टाकलेली. बघू शकता तुम्ही अख्खं गाव एवढं, चांदवड गाव एवढं दिसून राहिलेलं. काकी मम्मी पूजा करून राहिली. ते इडले आजी आपल्याला ते देवीबद्दल काही माहिती देते.
इडं पण भांडणं करता करतो ना तिघं सई बे शिवानी इडं पण भांडणं करायला नसते भांडणं करता. आता आईने सांगितलं का ओमच्या मम्मीने सांगितलं का बसायला का मंदिरात बसावं लागतं त्यामुळे सर्व बसले. नीड आपल्या काही हिंदू संस्कृतीनुसार काहीतरी भाकर वडी काहीतरी असं ते चाणक्या का काय ते उधळते. खाली काढून तिकडं मैदानात बाई थोडा इकडे मागते. काय खाल्लं तू काय ते खोबरं खोरब नॉनसेन्स. हे असं काही आपल्या हिंदू संस्कृतीनुसार फेक आहे तसं ते फेकल्याच नंतर आपल्याला वेचून खावं लागतं वाटतं ते. मग आता आपण ते वेचून खाऊ. जाणार डायरेक्ट आपल्या गाडीकडे आणि गाडी करून दुसऱ्या देवीकडे जायचं होतं आपल्याला. देवीला म्हणून बाय आपण निघलो होतो डायरेक्ट दुसऱ्या देवीकडे. आणि काकांना काय ऐकायचंच नव्हतं. काका तर नुसते खचाखच फोटो देत होते. काका म्हणे आज नुसता धुरच होऊन जाऊ दे म्हणे. काका पण शिकले ना पब्लिक मग आपला डायलॉग. अजून किती लांब आहे ती. आपण त्या देवीकडून येऊन डायरेक्ट आलतो आपल्या दुसऱ्या देवीकडे रेणुका माता देवीकडे. इकडे जत्रा भरलेली नवरात्रामुळं आपण निघणार होतो आता मंदिराकडे डायरेक्ट. ये हमारा नकली मर्द चायनीज. काही नका म्हणा तुम्ही तो कुठे दाखव दाखव टक्कल दाखव मला पुढे बघतो मी सग. सोडेल होते ना ना झोपेल होते का. गडावर येऊन आपण देवीचं वट्टीभरांचं सामान घेऊन जातो डायरेक्ट देवीच्या दर्शनाकडे. चला सगळं चला. पोलीस कुठून जायचंय. इकडून रस्ता चुकलो आपण. हे घेतलं काय पिढा रोज नाही ते बोला.
मी पोलीसला बोलतो चला पुढे चला. हा चल ना. फोटो काढून देते ना सीधं. आपली देवी माता दर्शन. चला पुढे चला. चला पुढे या. Idą po profesorku. तुम्ही इकडे देवीचं सौंदर्य बघू शकता किती असं बघून डायरेक्ट असं वाटतंय की देवी जिवंत आहे म्हणून. देवीच्या आवारात बसून आपण थोडा वेळ देवीला आपलं प्रदान केला आणि आपण निघलो डायरेक्ट गाडी घेऊन घराकडे. तर मग आपण निघलो डायरेक्ट घराच्या दिशेने. अंधार खूप झालेला होता. येवल्यात आपल्याला आपले काका भेटल्यामुळे आपल्याला कोटमगावला जायचं ठरलं. कोटमगावला एवढी मोठी मोठी पाळणे बघून तर माझे डोळेच हातात आले होते. तुम्ही इडल्या देवीचं डेकोरेशन बघू शकता किती सुंदर असं केलेलं आहे. इथं आपल्याला पोलीस मामांनी देवीचा व्हिडिओ काढून दिला नाही. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.